बातमी पुण्यात आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुणेकरांनी वाहन खरेदीला मोठी पसंती दिलेली आहे। पुण्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 10,170 वाहनांची विक्री झालेली आहे। 20 मार्च ते 28 मार्च या दरम्यान वाहनांच्या विक्रीमधनं 300 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाहन विक्रीमध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे। शहरामधील सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये पुणेकर वाहन खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती पुणेकरांनी गाडी खरेदीला पसंती दिलेली पाहायला मिळते। खरं तर महाराष्ट्रात आज सर्वत्र उत्साहाचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज सोने खरेदी आणि गाडी खरेदी ही सर्वाधिक केलेली पाहायला मिळते। खरं तर पुण्यामध्ये 20 ते 28 मार्चमध्ये जवळपास 10,170 नवीन वाहनांची नोंदणी झालेली आहे आणि त्याची किंमत जवळपास 300 कोटीहून अधिक असलेली माहिती देखील समोर आलेली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2,834 वाहनांची अधिक विक्री झालेली आहे। यावर्षी 6,510 दुचाकी आणि 2,424 चारचाकी वाहनांची विक्री झालेली आहे आणि त्यासोबतच 10,170 एकूण जे वाहनांची विक्री झालेली आहे त्यामध्ये दुचाकी 6,510, चारचाकी 2,424, ऑटो रिक्षा 283, मालवाहतूक गाड्या 517, पर्यटक टॅक्सी 234, बस 68 आणि इतर गाड्या 134 अशी एकूण 10,170 गाड्यांची विक्री ही पुणे शहरात मागील 8 दिवसांमध्ये झालेली पाहायला मिळते। खरं तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जसं बघू शकतो की सर्वत्र उत्साह आहे। महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आता जसं की आपण बघू शकतो की सोने खरेदी सोबतच गाडी विक्रीला देखील पुणेकरांची नाही तर सगळीकडे राज्यभरातच पसंती पाहायला मिळाली आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।